मी पी.आय. चिवड शेट्टी, बारामती शहर पोलीस स्टेशन, ग्लोबल बारच्या समोर प्रत्येक नावाच्या दुकाना शेजारीच त्या ठिकाणी एका इसमास कुऱ्हाडीने मारहाण करून त्याच्या पायाला मोठी गंभीर दुखापत पोहोचवलेली आहे आणि मरणासन्न अवस्थेत तो पडलेला आहे अशी जशी बातमी प्राप्त झाली तात्काळ आम्ही आणि तपास पथकाची टीम भंडारी साहेब मग आम्ही ह्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलो. आमच्या अगोदरच जशी बातमी मिळाली तशी त्याचप्रमाणे आमचे डेप्युटी श्री सुदर्शन राठोड साहेब त्या ठिकाणी पोहोचले होते. तात्काळ जखमी एवढ्या रक्त त्याचा ब्लिडिंग होत होतं त्यावेळी तात्काळ आमच्या डेप्युटी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना एखाद्या जे मिळेल त्या वाहनामध्ये त्यास सुरक्षितरित्या त्याला आम्ही हलवलं आणि मेडिकल हॉस्पिटल या ठिकाणी त्याला आम्ही ॲडमिट केलं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी मेडिकल हॉस्पिटलमध्ये तो स्टेबल झाल्यानंतर त्याच्या स्टेटमेंटवरून आम्ही बारामती शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केला. तर गुन्हा दाखल केला ज्यावेळी त्याचं स्टेटमेंट घेतलं तर त्यावेळी त्यांनी फक्त सुरुवातीला अक्षय जगताप नावाचं नाव सांगितलं कारण त्या अवस्थेत ते नसल्यामुळे त्याने बाकीची नावं त्यांना आठवत नव्हती आणि तिथं CCTV फुटेज आणि केलेलं तक्रारीचं स्टेटमेंट याच्या आधारे आम्ही तिथं ते गुन्हा दाखल झालेला आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनला 73 गुन्हा दाखल केलेला आहे. खुनाचा प्रयत्न याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सर्व एकूण 4 आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्यापैकी 2 आरोपी जे आहेत तात्काळ तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री सतीश राऊत साहेब आणि अन्य स्टाफ जे आहेत त्यांनी धाते गावात खांडज या ठिकाणी त्याचा शोध घेतला आणि त्याचा 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. आज काल संध्याकाळी उशिरा पोलीस उपनिरीक्षक तपासिक अंमलदार आहेत पोलीस भंडारी साहेबांनी 2 आरोपी जे आहे विक्रम जगताप आणि जयदीप भोसले या दोघांना आरोपींना अटक केलं. त्यांची आता 27 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे. तर त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला घटनास्थळावरूनच काही हत्यारे ज्यांनी जे हत्यारे वापरली त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जो हल्ला केला ती हत्यारेसुद्धा आम्हाला घटनास्थळावरून रिकवर करण्यात आलेली आहेत आणि ती हत्यारे त्यांनी कुठून प्राप्त केली त्यांच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत त्यांचा यामागचा नेमका प्रॉपर उद्देश काय होता या सर्वांचा त्याचा तपास करायचा आहे. परंतु फिर्यादीत पाहता त्यांची 21 तारखेला सायंकाळी 11 वाजल्याच्या सुमारास स्वप्नील हॉटेल जे आहे फिर्यादीचं खांडज या फलटण रोडला त्या फलटण रोडला असलेल्या हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून जो काय वाद झाला जे मूळ त्याबद्दल तर त्या ठिकाणी सुद्धा एक NC दाखल आहे आणि NC दाखल असताना सुद्धा त्याचंच पर्यवसन आज काल जो गुन्हा दाखल झाला त्याचंच पर्यवसन त्या ठिकाणी मोठ्या भांडणात झालं. तर त्यावरून त्याचा आपण गुन्हा दाखल केला आहे आणि इतर जे काही पाहिजे आरोपी आहेत त्याचा आम्ही शोध घेतोय आणि ते शोध घेऊन त्यांना अटक करणार आहेत आणि त्यासाठी तपास पथक सध्या अजूनसुद्धा त्याच्या शोधामध्ये आहेत आणि अटक करून त्यांना आम्ही पुढची कायदेशीर कारवाई करणार आहोत. यामध्ये